नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. हे जी भरती निघालेली आहे नाशिक महानगरपालिकेकडून इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये जे पद जे दिलेले आहे सहाय्यक अभियंत्यासाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. विद्युत स्थापत्य आणि यांत्रिकीमध्ये आणि कनिष्ठ अभियंत्यासाठी व्हॅकन्सी असणार आहे विद्युत स्थापत्य यांत्रिकीमध्ये. त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत आणि स्थापत्यामध्ये आहे. ओके. याच्यामध्ये 114 पदांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता अप्लाय करण्यासाठी इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिशियनमध्ये असो, सिव्हिलमध्ये असो, मेकॅनिकलमध्ये असो. ओके. त्यानंतर डिप्लोमावाल्यांसाठी पण अपॉर्च्युनिटी असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला बी फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, नाशिक महानगरपालिका यांच्याकडून भरती जाहीर झालेली आहे सामान्य प्रशासन विभागाकडून राजीव गांधी भवन नाशिक कडून. ओके. याचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जाहिरात क्रमांक 1 असणार आहे. दिनांक 29/10/2025 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. नाशिक महानगरपालिका भरतीसाठी. आता नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील अभियांत्रिकी सहर्गती रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याबाबत प्रशस्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्ती पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ओके. आता प्रशस्त जाहिरातीमध्ये पदे ही अभियांत्रिकी सेवेमधील आहेत. सदर पद भरतीसाठी पुरेशी प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीतून गट क मधील 144 पदांकरिता अर्ज मागवण्याची कालावधी दिनांक 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी www.nmc.gov.in या वेबसाईटवरून 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत रात्री 11:55 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि वेतन श्रेणी व त्याचा पदांचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे, जे की आपण वाचून घेणार आहोत. आता याच्यामध्ये अनुक्रमांक, पदनाम दिलेला आहे, वर्ग दिलेला आहे, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असणारे व पदसंख्या दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे सहाय्यक अभियंता विद्युतसाठी गट क ची भरती. S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार असणार. 3 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतरचे जे पद असणार आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य. आता विद्युतच्या नंतर स्थापत्य गट क ची भरती. S15 सॅलरी, याच्यात पण पगार सेम 41,800 पासून 1,32,300 पगार, या 15 पदे बघायला मिळतात. 3 नंबरचं पद सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी. याच्यामध्ये आपल्याला S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, या 4 पदे बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी गट क ची भरती. S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, या 7 पदे बघायला मिळतात. ओके. 5 नंबरचे पद असणार कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क ची भरती. याच्यामध्ये 38,600 पासून 1,22,800 पगार, 46 पदे बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये गट क ची भरती. S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 9 पदे बघायला मिळतात. कनिष्ठ अभियंता वाहतूकसाठी गट क ची भरती. S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 3 पदे बघायला मिळतात. सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी गट क ची भरती. याच्यामध्ये S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार, 24 पदे बघायला मिळतात. सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी गट क ची भरती. S10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार, 3 पदे बघायला मिळतात. ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक दिलेलं आहे, तपशील दिलेला, दिनांक दिलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची दिनांक आहे 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत असणार आहे. 7 दिवसाआधी आपल्याला परीक्षेचं हॉल तिकीट मिळून जाणार आहे. वेबसाईटवर आपल्याला चेक करता डेली बेसिसवर. परीक्षा शुल्क जी दिलेली आहे आकारण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे खुल्या प्रवर्गांसाठी 1,000 रुपये, मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्गांना 900 रुपये असणार आहेत. ओके. आता परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केला जाणार आहे. आता बदलाबाबत वेळोवेळी नाशिक महानगरपालिका nmc.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला उमेदवारांनी नोंद घ्यायची, ते चेक करत राहायचं आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बाबतची तपशील ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटवर संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये भरवायची पदे तपशील दिलेला आहे. वेतन श्रेणी, वयोमर्यादा, त्याच्यानंतर निवड पद्धत, सर्वसाधारण अटी शर्ती पूर्तता दिलेली आहे. ओके. शैक्षणिक अर्थाबद्दल, समान आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे, जे की आपण वाचून घेऊ. 29/10/2025 नोटिफिकेशन आली होती. ओके. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढे आपण आता बघू. याच्यानंतर पदसंख्या व दिलेल्याची माहिती वगैरे दिलेली आहे. पदनाम, पदसंख्या, आरक्षण आणि आपल्याला आवश्यक शैक्षणिक अर्हता वगैरे
दिलेली आहे. आपण जी पी वाचून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर मित्रांनो, याच्यामध्ये दिलेलं आहे पदनाम, पदसंख्या, आरक्षण तपशील, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव वेतन श्रेणी दिलेली आहे, जी की आपण आता खालील प्रमाणे आता स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. याच्यामध्ये दिलेलं आहे पहिलं पद जे असणार आहे सहाय्यक अभियंता विद्युत गट क ची भरती असणार आहे. वेतन श्रेणी श्रेयस 15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार यांना असणार आहे. याच्यामध्ये आता जात प्रवर्ग दिलेला आहे, जे की आता बघू शकता तुम्ही. सहाय्यक अभियंता विद्युतसाठी जात प्रवर्ग दिलेला आहे. याच्यामध्ये टोटल 3 जागा असणार आहे. कॅटेगरीमध्ये आपल्याला हे बघून घ्यायचे आहेत. ओके. सर्वसाधारणमध्ये 3 जागा दिलेल्या आहेत त्या पण. ओके. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी, म्हणजे इंजिनिअरिंग पदवीवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे विद्युत. ओके. आता शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेत कामाचा 5 वर्षाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. 2 नंबरचे जे पद असणार आहे आता सहाय्यक अभियंता स्थापत्य गट क ची भरती S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये पण आपल्याला 15 पदे बघायला मिळतात. त्याच्या सर्वसाधारणमध्ये 10 पदे असणार आहे. महिलांसाठी 4 पदे असणार आहे. माजी सैनिकांना 1 पद असणार, असे 15 पदे याच्यामध्ये दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये पण आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी, इंजिनिअरिंग पदवी लागणार आहे स्थापत्यामध्ये. ओके. शासकीय, निमशासकीय, स्वराज्यामध्ये 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता पुढची जी पद असणार आहे मित्रांनो, सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी गट क ची भरती S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला जात प्रवर्गामध्ये आपल्याला 4 पदं बघायला मिळतात. सर्वसाधारणमध्ये 4 पदं आहेत. ओके. शैक्षणिक अर्हता यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदवी दिलेली आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेमध्ये 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढचं जे पद असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी गट क ची भरती S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार, 1,22,800 पगार असणार आहे. जात प्रवर्ग दिलेला आहे याच्यामध्ये आणि एकूण 7 जागा असणार सर्वसाधारणमध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्युत शाखेतील शाखेतील पदवी किंवा पदविका पाहिजे आहे. ओके. शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये आपल्याला 5 वर्षाचा अनुभव लागणार. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. आता त्याच्यानंतर इथं कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी गट क ची भरती असणार 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. याच्यामध्ये आपल्याला टोटल आपल्याला 46 पदे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला महिला सर्वसाधारण 17 पदे असणार आहे. महिलांसाठी 30% 13 पदे, माजी सैनिकांना 15% म्हणजे 8 पदे, अंशकालीनमध्ये 4 पद, खेळाडूंसाठी 2 पद, प्रकल्पिकांसाठी 2 पद असणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. शासकीय, निमशासकीय मधला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये पदनाम दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये गट क ची भरती S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार असणार आहे. ओके. याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही जागा दिलेल्या आपल्याला इथं 9 जागा आहेत. सर्वसाधारण 7 जागा व महिलांसाठी 2 जागा असणार आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका पाहिजे आहे. शासकीय, निमशासकीय संस्थेमध्ये आपल्याला 3 वर्षाचा कामाचा अनुभव लागणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. 7 नंबरचे जे पद आहे कनिष्ठ अभियंता वाहतूकसाठी गट क ची भरती S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार असणार आहे. याच्यामध्ये जात प्रवर्ग दिलेला आहे. 3 वॅकन्सी बघायला मिळेल. सर्वसाधारणमध्ये 3 वॅकन्सी असणार आहे. आता शैक्षणिक अर्थ असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची EME हायवे इंजिनिअरिंग, M.Tech ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग झालेली पाहिजे. शासकीय, निमशासकीयमध्ये आपल्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. 8 नंबरचा पद सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क मध्ये S10 सॅलरी 31,200 पासून 92,300 पगार असणार या सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यामध्ये. याच्यामध्ये 12 पदे आपल्या 24 पदे बघायला मिळतात टोटल. सर्वसाधारण 12 पदे, महिलांसाठी 7 पदे, माजी सैनिकाचे 3 पदे, अंशकालीनचे 2 पदे असणार आहेत. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता दिलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविकावाले अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा कामाचा अनुभव शासकीय, निमशासकीयमध्ये, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
9 नंबरच्या जे पद सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत घटकाची भरती वेतन श्रेणी सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. याच्यामध्ये दिलेले टोटल 3 पदे सर्वसाधारणमध्ये असणार आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेतील पदवी व पदविका शासकीय शासकीय सेवेमध्ये 3 वर्षाचा अनुभव मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे. टीप दिलेली आहे. वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण व इतर तरतुदींमध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे. सदरची परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे, पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार नियुक्त प्राधिकाऱ्यांनी राखून ठेवलेला आहे. सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहे. उपरोक्त नमूद संवर्गातील आपल्याला पदांची ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरायचे आहे. जे पात्र उमेदवार त्यांनी इथं फॉर्म भरा. मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आपला चालू पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर नोटिफिकेशन येणार आहे. आता खुल्या प्रवर्गांसाठी इथं मध्ये उच्च गुणधारकांना उमेदवारांना व मागासवर्गीय संवर्गामध्ये विचार केला जाणार, ज्यांना जात प्रमाणपत्र लागणार आहे. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्या आधारित निवड पद्धती केली जाणार आहे. आता विवाहानंतर महिलांच्या नावात बदल असतो, त्यामध्ये ग्रॅज्युएट कॉपी लागणार आहे. विवाह नोंदणीचा दाखला आपल्याला लागेल. ओके. पत्रव्यवहाराची माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. वय, शैक्षणिक अर्हता, मागास वर्ग, क्रिमिनियर प्रमाणपत्र, दिव्यांग महिला माझी अथवा प्रकल्प भूकंपग्रस्त प्रमाणपत्र लागणार आहे. सगळे कागदपत्र आपल्याला लागतील. ओके. शैक्षणिक अर्हतेचे पण इंग्रजीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप द्यायची आहे. उमेदवाराच्या शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला, दिवस प्रमाणपत्र, अर्थेमध्ये नमूद केलेली विविध शैक्षणिक अर्थ दिलेल्या गुणपत्रे व प्रमाणपत्रे, तसेच मागास वर्ग उमेदवारांचे आपल्या सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता हे प्रमाणपत्र लागणार आहे. संपूर्ण 2 कॉपी आपल्याला झेरॉक्स लागणार आहे याच्या. ओके. साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्सचे आपल्याला सिग्नेचर करायची आहे आपल्याला. आता वयोमर्यादा दिलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडील आपल्याला दिलेले 38 ते 43 वर्ष 18 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. खुल्या प्रवर्गावाले मागासवर्गीय असाल 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. दिव्यांग असाल तर, आणि माजी सैनिकवाल्याने 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत, अंशकालीन असाल तर 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, जो की आपण तक्ता हा बघू शकतो. 18 ते 38 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला राखीवसाठी मागासवर्गीयांना 43, मार्केट घटक खेळाडूंसाठी 43, दिव्यांग भूकंपग्रस्त माजी सैनिक असणार तर दिव्यांग असाल यांच्यासाठी 45 वर्ष, आणि दिव्यांग मुलांना 45 वर्ष, अंशकालीन पदवीधरला 55 वर्ष. ओके. अंतिम दिनांक विचारता घेतला जाईल इथे दिलेला आहे. ओके. मागासवर्गीय उमेदवारांना दिव्यांग, अनाथ, खेळाडू यापैकी आपल्याला कोणतीही एक सवलत भेटणार आहे. उपरोक्त इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पदसंख्या, आरक्षण बदल झाल्यास याची माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, अंशकालीन प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी तर माहिती वगैरे दिली, ते वाचून घ्या कोणते कोणते पदे आपल्यासाठी. ओके. आता लोकोमोटर अपंगत्व आणि लॅबोरेटरी दिलेली आहे, अशी पाहून घ्यायची आहे. पण मदतीस वापरणाऱ्या दिव्यांग उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत, ते वाचून घ्यायचे आहे. खेळाडू आरक्षण बद्दल माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षण दिलेलं आहे. निवड पद्धत, आता इम्पॉर्टंट पॉईंट. जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता अनुभव शिथिल केला जाणार नाही. आता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्या ईमेल ॲड्रेस वगैरेवर माहिती शेअर करण्यात येईल. 7 दिवसासाठी आपल्याला भेटून जाणार आहे. आता उमेदवारांना निवड गुणांच्या आधारे आपल्याला इथे घेण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गांना 50% गुण आणायचे, मागासवर्गीयांना 45% गुण आणायचे, तरच आपण निवड यादीमध्ये येऊ शकतो. आता तर सरळ सेवा भरती करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने उत्तरलिखा व पद पडताळणीसाठी फेरतपासणीच्या मध्ये आपल्याला करण्यात येणार आहे. स्वतः व्हेरिफिकेशन करायचे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर तुम्हाला माहिती भेटून जाणार आहे. व्हेरिफिकेशन ओरिजिनल डॉक्युमेंटसाठी तर लागणार आहेत. ओके. आता निवड सूचीमध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये समाविष्ट दिलेलं आहे. ओके. बघून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर चेक करून टाका, ज्याच्यावर आपल्याला माहिती वगैरे शेअर करण्यात येईल. आणि सेल्फ अटेस्टेड आपल्याला सगळे डॉक्युमेंट लागणार आहे, 2 सेट ऑफ कॉपी. ओके. समान गुणधारकांची इथे माहिती वगैरे दिलेली आहे. अर्ज अर्थ इत्यादी माहिती दिलेली आहे. अर्ज भरणे सादर करण्यावरच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. नॉन रिफंडेबल फीज असणार आहे.
10वी पास त्याच्यामध्ये गरजेचं आहे जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, SSC उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. प्रोफाईल निर्मिती करायची, अर्ज सादर करायचे, परीक्षा शुल्क भरायचं आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला रुंदी दिलेली आहे फोटोची 3 बाय रुंदी असणार 3 बाय 5 सेंटीमीटर आणि उंची असणार 4 बाय 5 सेंटीमीटर. ओके. आपल्याला आता या महिन्यातला चालू फोटो लागणार 6 महिन्या आधीचा. ओके. लक्षात ठेवू द्यायचं अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं, प्रोफाईल वगैरे अप्लाय करायची आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड माझ्या फी पे करू शकतो. याची माहिती वगैरे याच्यात दिलेली आहे. स्वाक्षरी म्हणजे सही, कागदपत्रे अपलोड करण्याची माहिती वगैरे दिलेली आहे. ₹1000 फी, खुला प्रवर्ग, मागासवर्ग ₹900 असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे पदनाम बद्दल इथं पदनाम प्रश्नपत्रिकेबद्दल इथं माहिती दिलेली आहे. सगळ्यांची 100 गुणांची वस्तुनिष्ठ पर्याय होणार आहे. मराठीमध्ये 15 प्रश्न, इंग्रजीमध्ये 15 क्वेश्चन, सामान्य ज्ञानमध्ये 20 क्वेश्चन, संबंधाविषयी 50 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन असणार. 200 गुणांची परीक्षा, 2 तास टाइम असणार आहे. याच्यामध्ये पदवीमध्ये होणार आहे पदविकांसाठी. ओके. आणि याच्यात डिप्लोमामध्ये जे असेल तर डिप्लोमावर पदविकामध्ये अभ्यासक्रम असणार आहे. तरच आपली परीक्षा असेल अशा पद्धतीने. ओके. नॉन रिफंडेबल असणार याच्यामध्ये आपल्याला पैसे वगैरे. माझी सही घेणं फी माफ असणार आहे. ओळख पटवण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पाटोर ID वगैरे सोबत घेऊन जायचं आहे. परीक्षामध्ये आपल्याला जाताना आपल्याला 1.5 तास आधी पोहोचून जायचं आहे. ओके. परीक्षा नियमावलीची माहिती दिलेली आहे. ओके. कागदपत्रे, आता कागदपत्र जी असणार आहे अर्जदारामध्ये संबंध घोषणा प्रमाणपत्र, शैक्षणिक वर्तांचे कागदपत्र दिलेले आहेत. वयाचा पुरावा दिलेला आहे. आर्थिक लेवल घटकांचा आपल्याला पुरावा, राखीव प्रवर्ग निवडल्यास उमेदवारांची जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती, अनुसूचित जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनियर वगैरे लागणार, पात्र दिव्यांग असल्याचा पुरावा, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू असल्याचा पुरावा, राखीव महिला मागासवर्ग असलेला पुरावा, महिलांचे नाव असलेला पुरावा, लग्न झाल्यानंतर मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र वगैरे लागणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इथं लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ओके. सामान्यकरण आपल्याला जे दिलेले नॉर्मलायझेशन मेथड आपल्याला असणार आहे, कारण की नॉर्मलायझेशन मेथड तुम्हाला माहिती आहे की ज्यांची पहिली परीक्षा होते त्यांना इथं फायदा होतो, ज्यांची उशिरा परीक्षा होते त्यांचं इथं नुकसान होऊ शकतं. ओके. आता याच्यामध्ये मेथड वगैरे माहिती वगैरे दिलेली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अर्ज करण्याची जी पद्धत असेल 10/11/2025 ते 1/12/2025 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram किंवा WhatsAppला मी शेअर करतो. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. ओके. आणि काही तुम्हाला शंका वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.